शांताबाईने बघितला गुंपाबाईला तिच्या अंगणामध्ये कचरा फेकताना खिडकीतून. अगे मा, हे तर गुंपाबाई हो. आमच्या घराच्या बाजूला आणून कचरा फेकते आपल्या घरचा. हा असा बरोबर आहे काहीचा? आमच्या घराच्या बाजूला आणून कचरा फेकते आपल्या घरचा. आता मला खिडकीतून दिसली हे. थांब आता हिला चांगला तसा सांगतो मग का कसं आमच्या घराच्या बाजूला आणून फेकणे राहते तर कचरा. एवढे खराब खराब शेजारी आहेत नाही आमचे. घराजवळचे एक लोक चांगले नसेत. आमच्या घराच्या बाजूला आणून कचरा फेकणे हा बरोबर आहे का? अरे आपल्या घरी फेकाव ना, अलग बाजू कुठेतरी खाली जाग्यामध्ये. ते आमच्या घराकडे आणते. हा असं बरोबर नसे. थांब तू थांब. तुझी चांगली मजाच करतो मी. आमच्या अंगणामध्ये कचरा आणून फेकलं ना, तू थांब गुंपाबाई. तूही गुंपाबाई असशील तर मी शांताबाई होत. थांब तुले मजाच दाखवतो मी, चांगली मजाच चकवतो. गुंपाबाईने फेकला शांताबाईच्या अंगणामध्ये कचरा नेऊन, म्हणून शांताबाईने केला गुंपाबाईसोबत भांडण. गुंपाबाई, ए गुंपाबाई, हो या बरं इकडे. इकडे या इकडे. आमच्या घराकडं या बरं थोडशा. काय व शांताबाई, कशाला हाक मारतेस? कशाला हाक मारतो? तू आमच्या घराच्या बाजूला कचरा आणून फेकलीस. हा असा बरोबर आहे का तुझा? आमच्या घराच्या बाजूला आणून कचरा फेकतेस. किती गलती आहे तुझी? मी केव्हा तुझ्या घराच्या बाजूला आणून कचरा फेकलो? खोटी नको बोलूस गुंपाबाई. आता मला खिडकीतून दिसलीस तू. आमच्या घराच्या बाजूला आणून कचरा फेकलीस. हा असा बरोबर नसे ना तुझा. मला दिसलीस नाही का तू? जेव्हा मी खिडकीतून पाहिलो तेव्हा मला दिसलीस. कचरा फेकत होतीस. होतीस का नाही आमच्या बाजूला? तू जास्त जरजरपणा करतेस. मला माहीत आहे. चांगला आमच्या 2 मजली घर दिसते. तुझा 2 मजली घर नसे तर चांगले जरजरपणा करतेस मायासीन. आमच्याशी जलतेस नाही का व तू? आमच्या घरच नसे म्हणतेस 2 मजली. आमचा कसा 2 मजली घर आहे म्हणून जलतेस आमच्याशी तू. तू जास्त जाऊ नको बोलूस गुंपाबाई. तुझ्याशी कोण जलतात? असतील माझी शेजारी. तुझा 2 मजली घर आहे तर आम्ही का करून? आम्हाला कोणता लेन देन? लेनदेन आहे नाही तर का? तुझा 2 मजली घर नसे म्हणूनच तर हो ना. कसं आमच्या 2 खाल्या एक मंजिल आहे, वऱ्या एक आहे. चांगला मोठा घर आहे. चांगला आमच्या घरी ट्रॅक्टर आहे, जागा आहे, जमीन आहे. तुझ्या घरी काहीच नसे. फक्त घर आहे लहानसा म्हणून हो तू. म्हणून आमच्याशी जलतेस. हो मी कायला जलो तुमच्याशी? फालतूच्या फालतू झगडा करते. झगड्याची सुरुवात मी केलो का तू केलीस? मी तुझ्या घराच्या बाजूला कचरा फेकलोच नाही ना. तू म्हणतेस का मला कचरा फेकलं म्हणतेस? म्हणजे गलती माझी आहे का तुझी आहे? तू सांग बरं खरोखर. गलती तर तुझीच आहे. कारण मला तू दिसलीस खिडकीतून कचरा फेकतानी. काय सबूत आहे तुझ्याजवळ का मी दिसलो तुला कचरा फेकतानी? तुला कचरा दिसते का येते? सांग तुझ्या अंगणामध्ये. पाय गुंपाबाई, तू जास्त अगाऊ शहाणपण करूच नको. तू आमच्या अंगणामध्ये कचरा आणून फेकलीस म्हणजे फेकलीस. पुन्हा आमच्या अंगणामध्ये येवायचं नाही आणि कचरा फेकायचा नाही. नाही तर मग सांगतो तुले. हो ना, पाहून टाकणार मी. काय करतेस तर तू? तुले कोण भेवते? पाय गुंपाबाई, जास्त दबाव नको सांगूस. फालतू गोष्टी नको करूस. कचरा फेकलीस म्हणजे फेकलीस तू आमच्या घरामध्ये आणून, आमच्या अंगणात आणून. पुन्हा आमच्या अंगणामध्ये कचरा आणून फेकलीस तर मग सांगतो तुले. हो जा ना शांताबाई, का करतेस तर मीही पाहतो. मी तुझ्या अंगणामध्ये काही कचरा आणून फेकलो नाही. तुले जो करायचा आहे तो करू शकशील. मी काही तुले म्हणत नाही ना, बोलत नाही. म्हणून जास्त ह्या करतेस. फालतूच झगडा करून राहिलीस. हो बापा, मी फालतू झगडा करतो? नाही ना, मी फालतू झगडा करतो. आता मी काय म्हणलो होतो का तुला? तू चालीस ना म्हणतेस का मला कचरा खायला फेकलीस म्हणतेस. तू 1 नंबर खराब बायको आहेस. मला माहीत आहे तुझी सवय. फालतूच्या फालतू झगडा करशील. काही गलती नसली तरी झगडा करतेस. मला माहीत आहे. जेव्हा नळावर पाण्याला गेला नाही का, तेव्हाही कशी तर जरजर करतेस. मगाशी माझ्या नळावरती पाण्याचा पहिला नंबर होता पाणी भरावचा. तर मला नळावर पाणी नाही भरू दिलीस तू. दिलीस का? हो बापा, मी तुला केव्हा म्हणलो का पाणी नको भरूस म्हणून? तो काही माझा नळ आहे का? म्हणजे हे झगडा करण्याची पद्धतच नव्हे का? तुले का म्हणलो मी का आमच्या अंगणामध्ये कचरा आणून फेकूच नको? फक्त एवढाच तर म्हणलो ना. तू त्या गोष्टीहून किती झगडा करून राहिलीस? हो, मी वादावाद करून राहिलो का? भांडण करून राहिलो का? तूच तर करून राहिलीस ना. फालतूच आहे रे बापा याच्यासोबत बोलणे. तू माझ्यासोबत बोलूच नको ना, काही नको ना. मी तुझ्यासोबत बोलत नाही. तुले जो करायचा आहे तो करू शकशील. फालतू माझ्यासोबत झगडा करूच नको. मी काही तुझ्या अंगणामध्ये कचरा आणून फेकलो नाही. किती खराब बायको आहे हे. माझ्या अंगणामध्ये कचरा आणून फेकलं. मला खिडकीतून दिसली हे. ना आता म्हणते का तुझ्या अंगणामध्ये मी कचरा आणून फेकलोच नाही म्हणते. थांब गुंकाबाई,
येऊ दे माझ्या नवऱ्याला. नावच सांगतो तुझा. आमच्या अंगणामध्ये कचरा आणून फेकतेस नाही का तू? आपल्या घरचा पुन्हा तू आमच्या अंगणामध्ये कचरा आणून फेकणारच नाही मग. शांताबाई आणि गुंपाबाईचा झाला झगडा. आता का झाला तुम्हाला सांगू का? ती गुंपाबाई नाही का शांताबाईच्या अंगणामध्ये नेऊन फेकलं तिनं कचरा. तर शांताबाई काय म्हणते, तू आमच्या अंगणामध्ये आणून फेकलीस म्हणते कचरा. म्हणून शांताबाईनं का केलं, गुंपाबाईसोबत चांगला झगडाच जमवून दाखलं. तू म्हणते आमच्या अंगणामध्ये आणून कचरा फेकलीस म्हणते, हा तुझा बरोबर नाही म्हणते. तू कचरा खाली जागेत फेकायला पाहिजे होता म्हणते, आमच्या अंगणामध्ये आणून नव्हता फेकायला पाहिजेत म्हणते. चांगला दोघीचा धिंगाणा मचला, चांगला झगडाच जमवून दाखला दोघींना. मग गुंपाबाई का म्हणते शांताबाईला, शांताबाई तू म्हणते तू जलतेस म्हणते आमच्याशी, आमची 2 मंजिला घर आहे म्हणते. गुंपाबाईचा होता 2 मंजिला घर, ती जागा जमीन ते पाटलीन होती आपल्या घरची. म्हणून काही करणार का? गुंपाबाई होती आपल्या घरची पाटलीन, म्हणून नाही का ते गरीब शांताबाईच्या घरी नाही का नेऊन कचरा फेकत होती. कचरा फेकत होती म्हणून शांताबाईनं जमवलं गुंपाबाईसोबत चांगला झगडा जमवलं. तुम्हाला स्टोरी बघायला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आमच्या ड्रीम कार्टून ड्रामा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. आय होप की तुम्हाला आजची स्टोरी आवडली असेल. जय हिंद, वंदे मातरम.